शहा शिरो शिवशेषा मुद्रा भद्राई राजते मुद्रा भद्राई राजते. मुद्रा त्या छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही शौर्याला जोड. द्वाखांगायचा प्रमाण त्याचे छत्र म्हणजे आबळा प्रमाण जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा दत्ताचा स्वाभिमान काय नाही सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराज त्याच्या देवार जसं पहिलं वासमान काय कुटुंबवन काय द्यायचं वसंत काय त्यांच्या खुशीत स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या झालं त्यामध्ये राजमाता राजमाता मासाहेबची पण मुलखामध्ये राहू सुद्धा स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या ज्या काळाला की डोळ्यात पाणी आणि अंगावर चालल्याशिवाय राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पितांनी केलेले स्वराज्याचे रक्षण ते केले तर पितांनी निर्माण केलेले स्वराज्य त्या पटीने वाढवले असे ते शंभूराज. मित्रांनो आज 12 जानेवारी म्हणजे एका स्त्री रत्नाचा जन्म एका पुरुष रत्नाचा उदय म्हणजे राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती. पण मी आज मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी काही बोलू इच्छितो. मित्रांनो स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजीराजांचा उल्लेख होतो म्हणजे ज्या स्वराज्याची आपण मांडणी केली त्या स्वराज्याची आपण संकल्पना मांडली ती व्यक्ती आपण आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण स्वराज्य उभं राहिलं कसं निर्माण झाले स्वराज्य. खरं तर शहाजीराजांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ पुण्यात आले. उद्ध्वस्त झाले पुणे फक्त बाका कांगा झाली पुणे रायरावाच्या गडाचा टंक फुकट अख्खी पुण्याची भूमी उद्ध्वस्त करून टाकलेली अख्खी पुण्याची भूमी उद्ध्वस्त करून टाकलेली. त्या भूमीच्या मातीच्या उरात एक पहाड उडली मोठी माती गहूच्या लटकवली आणि सांगितलं तिथल्या रयतेला इथं वस्ती करणार शू लोकांनी तर वस्ती केली त्याचा निर्मोश लोक राज पागत झाले. साहित्याच्या काळात लोक जीव मोठी जीव कसपची जाग्यात जागण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं. जेव्हा त्याच्या जीवनाचा अट्टा झाला आणि पुण्यात आले ते जिजाऊ राज्याला करायचंय जागीरला चालायचे पण राज्य करावं कुणावर जागीर चालावी कुणावर तो लोक बघितलं भांड्यावर माझे गेली मस्त्या दूर काय गावाच्या पारायला माझ्याकडे गाठी या परत गावात रयतेने विचारलं कोणाच्या वर्ष तुमचा शुभ राजाच्या वर्षावर हे राजा समर्थ आहे. त्या रयतेने बोट टाकून त्या मातीच्या ओढ्यात रोवलेल्या पाहिजे त्याच वर्षी मासाहेब पुढे झाला त्या मातीच्या उड्यात रोवलेली पार उचकटून दूर फिरकावून दिली नंतर शेतीचं वादळ चुकवलं आणि कळाल्या मी नाही तिथं उद्या माझा वंश झाला तर मी इथे राहील. मी माझे एक पुढे एक शिवारी घेऊन इथे राहील विश्वास मासाहेब जिजाऊ येथे राहत आहेत तर आपण काय तिथे लोक राहतात पण नाही पुढे एक प्रश्न उत्पन्न घरात राहिलो गावात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करायचं नाही तुझं पेरावं काय काय आहे आमच्याकडे. जेव्हा महाराष्ट्रातली पहिली सरकारी संस्था स्थापन झाली त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. त्या संस्थेने तिसऱ्या लोकांना शेत दिली पिकं दिली खतं दिली पण गाड्याची जोडी दिली. शेतकरी राजा शेतात गेला पेरणी झाली कष्टाला पेरणी आलं मोठ्यासारख्या जाण्याची कलसही लगडली पण त्या शेतकऱ्याच्या काळजाचा कळलं उडाला. आजूबाजूच्या दाऱ्या खोऱ्यातील रानगावी जाण्यावर उभ्या पिकात त्याच्याच जास्त उभं पीक नुसतं नाबूद करायचं. शेतकरी दुःखी झाला. शेतकरी गावात माझा केला माझ्याला सांगतो झाला माझा पेरणी झाली पिकं तर आली पण माझा आजूबाजूच्या दाऱ्या खोऱ्यातील रानगावी जाण्यावर उभ्या पिकात त्याच्याच जास्त उभं रान नुसतं नाबूद होतं. काहीतरी करा माझा काहीतरी करा. मासाहेबांना कळून शेत जगली तर पिकं जगली तर शेतकरी जगली आणि जर शेतकरी जागवायचा असला तर पहिले पिकं जागवावी लागेल. दुसऱ्या दिवशी मासाहेब जिजाऊ यांच्या विलक्षण विधीतून एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. त्यांनी आजूबाजूच्या गावात दवंडी पिटवली. जो कोणी उभ्या नाऱ्यात रानगावी जनावरचा बंदोबस्त करेल त्याला आम्ही सोन्याच्याकडे जाऊ. हे ऐकतात आजूबाजूच्या गावातील तरुण पोर बाहेर पडायला लागले. रातोरात रानाची निगराणी करत जे ते जनावर दिसलं त्याच्या अंगावर शेपटी त्याचा मुसका शेपटी डोळ्यात दाखवाय मासाहेबांकडे. या मासाहेब जिजाऊने एका दगडात 2 पक्षी मारले. पहिला जनावरांपासून पिकाचे संरक्षण झाले. दुसरं या स्वराज्यासाठी आवश्यक असणारी